महाभारत युद्धात पांडवांनी आपल्याच बांधवांचा, कौरवांचा आणि इतर अनेक वीरांचा वध केला होता. हे युद्ध जिंकले असले तरी या महापापाच्या भावनेने पांडवांची मने व्यथित झाली होती. त्यांना वाटत होते की या वधामुळे त्यांना ब्रह्महत्येचे आणि गोत्राच्या वधाचे पाप लागले आहे. या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद हवा होता. युद्ध समाप्तीनंतर पांडवांनी आपला राज्याचा भार अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याच्यावर सोपवला आणि ते भगवान शंकराच्या शोधात काशीला म्हणजेच वाराणसीला पोहोचले. मात्र भगवान शंकर या वधामुळे पांडवांवर क्रोधित होते आणि त्यांना लगेच दर्शन देऊ इच्छित नव्हते. पांडवांना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी भगवान शंकराने काशी सोडून गुप्तकाशी, उत्तराखंडमधील एक ठिकाण येथे येऊन म्हशीचे रूप धारण केले आणि ते इतर जनावरांमध्ये मिसळून गेले. पांडवांना जेव्हा हे समजले की भगवान शंकर गुप्तकाशीमध्ये लपले आहेत, तेव्हा ते त्यांचा शोध घेत त्या पर्वतीय प्रदेशात पोहोचले. भीम जो 5 पांडवांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा होता आणि प्रचंड शक्तिशाली होता, त्याने एक योजना आखली. भीमाने आपले विशाल रूप धारण केले आणि एका मोठ्या डोंगरावर पाय ठेवून दुसरा पाय दुसऱ्या डोंगरावर ठेवला. अशा प्रकारे त्याने संपूर्ण दरी व्यापून टाकली, ज्यामुळे जनावरांना बाहेर पडण्यासाठी फक्त त्याच्या पायाखालची जागा उरली. सर्व जनावरे भीमाच्या पायाखालून शांतपणे बाहेर पडली, पण म्हशीच्या रूपात असलेले भगवान शंकर मात्र पायाखालून जाण्यास तयार नव्हते. त्यांनी भीमाच्या बाजूने लपून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. भीमाला लगेच शंका आली. त्याने त्या म्हशीला शेपटीने आणि मागील बाजूस पकडले. ती म्हैस इतर जनावरांपेक्षा वेगळी आहे हे त्याला कळून चुकले होते. भीमाने पकडताच म्हशीच्या रूपात असलेल्या भगवान शंकराला वाटले की आता आपण जास्त काळ लपून राहू शकत नाही. त्यांनी भूमीत म्हणजे जमिनीत प्रवेश करण्यास सुरुवात केली. भीमाने त्यांना पूर्णपणे आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण या झटापटीत भगवान शंकरांचा पाठीचा त्रिकोणी भाग जमिनीवर राहिला, तर त्यांचे शरीर इतर ठिकाणी विखुरले. पांडवांना खात्री झाली की हे दुसरे कोणी नसून भगवान शंकरच आहेत. पांडवांनी त्याच ठिकाणी जिथे शंकरांचा पाठीचा भाग जमिनीवर राहिला होता, तिथे त्यांची स्थापना केली. या स्थानाला केदारनाथ हे नाव मिळाले. केदारनाथ म्हणजे पाणी देणारा किंवा शेत पिकवणारा. या पर्वतीय प्रदेशाचे ते नाथ स्वामी झाले. पंचकेदार. भगवान शंकरांचे म्हशीच्या रूपातले शरीर भूमीत विखुरले गेले होते. ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या शरीराचे भाग प्रकट झाले ती ठिकाणे पंचकेदार म्हणून ओळखली जातात. केदारनाथ, जिथे पाठीचा भाग प्रकट झाला. तुंगनाथ, जिथे बाहू म्हणजेच हात प्रकट झाले. रुद्रनाथ, जिथे मुख चेहरा प्रकट झाला. मध्य महेश्वर, जिथे नाभी पोट प्रकट झाले. कल्पेश्वर, जिथे जटा म्हणजेच केस प्रकट झाले. पांडवांनी या 5ही ठिकाणी भगवान शंकरांच्या मंदिराची स्थापना केली आणि त्यांची विधिवत पूजा केली. या पूजेनंतरच पांडवांना त्यांच्या पापामधून मुक्ती मिळाली. त्यांना मोक्ष प्राप्त झाला. त्यामुळे केदारनाथ हे केवळ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक नाही, तर ते पांडवांच्या पापमुक्तीचे आणि भक्तीचे एक पवित्र प्रतीक आहे.